आय टूक हार्डेस्ट डिसिजन इन हॉस्पिटल. हॅलो एव्हरीवन. तर मी आहे अश्विनी आणि लास्ट पार्टमध्ये आपण बघितलं माझा फीवर ग्रॅज्युअली वाढत होता म्हणून मी नेक्स्ट डे केम हॉस्पिटलला जायचं ठरवलं आणि तिकडे जाताच त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं. मला वेनफ्लो इन्सर्ट केला, मला रिपोर्ट्स करायला पाठवलं, पण मला वॉर्ड आणि बेड असाईन केला नव्हता. या ड्युरेशनमध्ये रात्रीचे 10 वाजले आणि माझी तब्येत बिघडली. तर मला आयसीयूमध्ये बसवून 1 तास सलाईन लावण्यात आली आणि 11:15 वाजता पुन्हा जाऊन डॉक्टरला रिक्वेस्ट केल्यानंतरून कुठे त्यांनी मला एक बेड असाईन केला. त्या दिवशी माझी काहीच ट्रीटमेंट झाली नाही. नेक्स्ट डे पुन्हा माझे रिपोर्ट करण्यात आले आणि त्यांचे रिझल्ट येण्याच्या आधी मला सर्जरी डिपार्टमेंटला ट्रान्सफर करण्यात येत होतं. डॉक्टर्सच्या तोंडावरून तर हे कळत होतं की माझी काहीतरी सर्जरी करणार आहेत, पण रिपोर्ट्स नाही आलेत तर नेमकं मला झालंय काय हे सांगायला कोणीच तयार नव्हतं. आणि मी डिसाईड केलं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चुकून सुद्धा सर्जरी करून घ्यायची नाही. नेक्स्ट डे माझा रिपोर्ट आला आणि त्यात कळलं की मला पोटाचा टीबी झालाय आणि त्यासाठी मला गोळ्यांवरती मेडिकेशन चालू केलं. आणि या सगळ्या प्रोसिजरमध्ये फक्त माझी मम्मी माझ्यासोबत होती आणि तिकडे मला एक माऊ भेटलेली जिने मला थोडासा मेंटल सपोर्ट दिला. नंतर आम्ही डिस्चार्ज घेऊन घरी आलो आणि त्यानंतर काय झालं जाणून घेण्यासाठी भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये.